भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 20 वेदातील विभागणी कर्म भक्ती ज्ञान याचा भाग पहिला। खरं तर गुणदोष पाहणं हा सर्वात मोठा दोष आहे। भगवंताचं हे विधान रात्रभर उद्धवाच्या मनात गुंजत राहिलं। जगात परिपूर्ण असं काहीच नसतं, सर्व गुणदोषांचं मिश्रणच असतं। प्रत्येकजण काही गुणदोषांनी भरलेला असतो, परंतु सामान्य जनांना फक्त दोषच दिसतात। त्याचाच उहापोह करून ते त्या व्यक्तीबद्दल स्वतःचं मत बनवतात। भगवंत आधी म्हणाले फक्त दुसऱ्याचे गुण पाहावेत, पण एकाचा गुण हा दुसऱ्याला दोष वाटू शकतो, म्हणून ते म्हणाले गुण दोष पाहणं हा दोष आहे। आज उद्धव ह्याच विचारात कृष्ण प्रासादात पोहोचला। सेवकांनी त्याचं स्वागत केलं। तो आसनस्थ होताच श्रीरामृताचा पेला त्याच्या हाती देऊन महाराज येतीलच असं सांगून सेवक आत गेले। केशरी दुधाचा घोट घेता घेता त्याच्या मनात एक नवा विचार आला। गुणदोष पाहणं हा दोष असेल तर गुण कोणता आणि दोष कोणता हे कसं समजावं? उद्धव याच विचारात होता। भगवंत येऊन सिंहासनावर बसले तरी त्याला कळलं नाही। उद्धव विचारात मग्न असलेला पाहून भगवंतानीच त्याची तंद्री मोडली आणि ते म्हणाले, उद्धवा, कसला एवढा विचार करतोयस? कालच्या माझ्या सांगण्यात काही दोष आढळला का? उद्धवानं दचकून पाहिलं। तो संकोचून उभा राहिला। भगवंतांना वंदन करीत म्हणाला, देवा क्षमा करा, माझ्या मनात एक त्याला थांबवीत भगवंत म्हणाले, सांग, अगदी मोकळेपणाने सांग, काय दोष आढळला माझ्या सांगण्यात? नाही, तुमच्या सांगण्यात नाही, अहो तुमच्याच सांगण्यात। उद्धव चाचरत बोलत होता। त्याच्या मनात निश्चित काहीतरी विचारांचा गोंधळ चाललाय हे लक्षात येऊन भगवंत म्हणाले, उद्धवा, तू माझा श्रेष्ठ भक्त आहेस। माझ्या भक्ताच्या मनात कोणताही संदेह राहू नये असं मला वाटतं। अगदी निसंकोचपणे विचार, काय आलं तुझ्या मनात? भगवंतांचे कनवाळू शब्द ऐकून उद्धवाला हायसं वाटलं। आपल्या मनातील आंदोलनं मोकळी करायलाच हवीत। भगवंत हाच आपला खरा आसरा आहे, त्यांच्यापासून काय लपवायचं? खरं तर ते सर्व काही जाणतातच, आपल्याला विचारण्याचं हे नाटकच आहे। उद्धवाला धीर आला आणि तो आपलं मन मोकळं करू लागला आणि म्हणाला, देवा, वेद हे अपौरुषेय आहेत, म्हणजे ते कुणी जन्मलेल्या मनुष्य जीवानं निर्माण केलेले नाहीत, हे खरं आहे ना? ही आपलीच वाणी आहे ना? हो, हे सत्य आहे का? तुला अशी का शंका आली? भगवंतांनी विचारलं। देवा, वेदवाणीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। सर्वांनी वेदाज्ञा पाळावी, वेदधर्माचंच आचरण करावं असं म्हणतात। वेदज्ञानाशिवाय मोक्षज्ञान होत नाही असंही म्हणतात। पण काय? उद्धवा, तुला मनातून काय म्हणायचंय स्पष्ट सांग, असं म्हणत भगवंत उद्धवाकडे पाहतच राहिले। तेव्हा उद्धवानं मनानं ठरवलं की आज आपल्या मनातील शंकेचं पूर्ण निरसन करून घ्यायचंच। उद्धव पुढे म्हणाला, देवा, वेदात उपासनेचे अनेक मार्ग सांगितलेत, तरी त्यात कर्ममार्गाला प्राधान्य दिलंय। वर्णाश्रमाप्रमाणे कर्मात भेद केलेले आहेत। तसंच पाप पुण्य, शुभ अशुभ, विधी निषेध, उच्च नीच असे भेदाभेद केलेले आहेत। कधी म्हणतात ज्ञानश्रेष्ठ, तर कधी कर्माचं, तसंच यज्ञाचं महत्त्व सांगितलंय।
सत्य अहिंसेचा पाढा वाचता वाचता हवनात पशु बळीला संमती देतात. असे एक ना अनेक परस्पर विरोधी विधानं वेदात आढळतात. स्वर्ग, मोक्ष, संसार हे काल्पनिक आहेत असं म्हणतात. देवा, सामान्य जनांच्या मनातील शंकांचं पंडितजन निराकरण करीत नाहीत, त्यामुळे वेदवाणीवर सामान्य जनांनी विश्वास कसा ठेवावा? उद्धवाचं म्हणणं भगवंतांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यांना ते पटलं असावं असं त्यांच्या वदनावरून उद्धवाला दिसलं. भगवंत म्हणतात, गुणदोष पाहू नका, फक्त भक्ती करा. या म्हणण्यात निश्चितच अर्थ असेल हेही त्याला पटत होतं. म्हणून तो पण भगवंतांच्या मुखाकडे बघत राहिला. भगवंतांनी एक वार उद्धवाकडे नेत्रकटाक्ष टाकला. त्यांना उद्धवाच्या मनातला सामान्यांचा कळवळा कळला. ते म्हणाले, उद्धवा, तुझं म्हणणं अर्धसत्य आहे. वेदवाणी ही प्रत्यक्ष माझीच वाणी आहे हे पूर्ण सत्य आहे. परंतु त्यातलं सत्य कुणाला पूर्णपणे कळत नाही. जेवढं कळलं तेवढं आचरणानं वळत नाही. म्हणून ज्ञानी पंडित जो अट्टहास करतात त्यामुळे दोष निर्माण होतात. गुण कळत नाहीत म्हणून सामान्य जनांचा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. हे तुझं बोलणं सत्य आहे. देवा, आपण ह्याचं शुद्ध निरूपण करावं ही आपणास विनंती करतो. उद्धवाचा उद्वेग क्षणात शांत झाला आणि आता भगवंत काय सांगतात याकडे उत्सुकतेने कान देऊन तो ऐकू लागला. तो भाग आता आपण उद्या ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.